आज आपल्याबरोबर आहेत बाबासाहेब इंगोले. हे किल्ले मच्छिंद्रगडचे आहेत आणि बैलगाडा शौकीन आहेत. तर आज आपण त्यांच्याशी बैलगाड्याच्या बाबतीत चर्चा करणार आहोत. तर सध्या पश्चिम महाराष्ट्र असो किंवा महाराष्ट्र असो, सगळीकडं बैलगाड्याचं शर्यतीचं वाढतं प्रमाण दिसतंय. तर याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगला व्यवसाय आहे बैलगाडी शर्यत, परंतु काही बंदीनंतर असं वाटायला लागले की यातून युवक बहुतेक असा तरुण बर्बाद होऊ लागला आहे. शेतकऱ्यांची गायपालन ही संख्या वाढू लागली आहे, परंतु युवकांचे असे दिसून येत आहे की युवक बर्बाद होत आहेत. कारण शौक म्हणून केलेला नाद वेगळा, आणि काही जण असं घर आपल्या प्रपंचाकडे न पाहता या बैलगाडी शर्यतीवर ध्यान देऊ लागल्यामुळे घरची परिस्थिती हलाखीची चालू आहे. जसं आता आपण म्हटलं की बैलगाड्याच्या आयोजनामुळं गाई पालनाकडं लोकांचा ओढा वाढत आहे. त्याचबरोबर थोडंसं व्यावसायिकदृष्ट्या काही लोकांना व्यवसाय करण्यासाठी पण थोडीशी मुभा मिळत असेल. तर असं काय या बैलगाड्या शर्यतीमुळं काय व्यवसाय पुढे येत आहेत असं तुम्हाला वाटतंय का? या बैलगाडी शर्यतीमुळं बरेच लोकांची उपजीविका चालू झाली आहे. कोण हॉटेल, कोण बिस्लरी. माझा स्वतःचा एक टेम्पो आहे. टेम्पो मला जेणेकरून तिथं गेलं की 1500चं तेल गेलं तर 1500 माझ्या उपजीविकेसाठी मिळू शकतात. अच्छा, म्हणजे जरी बैलगाडा शर्यत चालू झाली असली, युवक त्याच्याकडे ओढला गेला असला तरी एक व्यवसायाचं साधन उपलब्ध झालेलं आहे असं तुमचं मत आहे? बरोबर. आता ह्या गाई पालनामध्ये सध्या देशी गाई पालनाकडे लोकांचा ओढा जास्त आहे का जर्सी किंवा काय अशा वेगवेगळ्या ज्या व्हरायटी आहेत त्याच्या गाई पाळण्याकडे लोकांचा ओढा सध्या आहे? तर या बैलगाडी क्षेत्रामुळे देशी गाईकडे भरपूर जणांचा ओढा आहे. आम्हाला साधारणतः ज्या वेळेला आम्ही ही सगळी चर्चा ऐकतो त्यावेळेला प्रामुख्यानं आम्हाला असं जाणवलं की ह्या शर्यतीमधले धावणारी जी बैलं आहेत त्या बैलांच्या किमती लाखो रुपयाच्या असतात. तर हे कसं काय शक्य होतं किंवा हे शक्य आहे का? पहिलं पूर्वी कसं असायचं, आपल्या गावात बैलगाडी शर्यत म्हणले की यात्रा असेल तरच. पण आता असं झालंय की बलाढ्य नेते, माझं नाव व्हावं वाढदिवसानिमित्त, कोण युवा नेता एखादा तयार व्हायचा याच्यासाठी, तो असं नाव करण्यासाठी लोकसंख्या भरपूर येते ना, लोक भरपूर येतात, त्यामुळे त्याच्याने वाटायला लागलं माझं नाव होण्यासाठी. त्यामुळे आता हे नाद म्हणून माणसं बघत नाहीत, तर आपलं स्वतःचं नाव कसं मोठं व्हावं याकडे बहुतांश लोक ध्यान देत आहेत. त्यामुळे बैलगाडी क्षेत्राला असं एक महत्त्व आलेलं आहे की महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत घेतले की हजारो लोकांच्या मध्ये एखाद्यानं मोठं बक्षीस ठेवलं की त्याचं नाव माणूस विसरू शकत नाही. आता तुम्ही बरेच दिवस झाले या क्षेत्रात आहात, तर समजा एखादा गाय आपण घेतली, तिला एखादा खोंड झाला तर साधारणतः त्याला ती तालीम कशी दिली जाते किंवा त्याची कशा पद्धतीनं सराव करून घेतला जातो, त्याला खुराक कशा पद्धतीनं दिला जातो, ह्याचं काही नियोजन करावं लागतं का? हां, करावं लागतं ना. सुरुवातीला 5-6 महिने झाले की त्याला रस्त्याने फिरवणे, म्हणजे त्याचा सराव त्या पण आपल्याला स्टेट पद द्यायचा आहे. त्यासाठी एका आपले शेत असेल तर त्या शेताबाबतीत तोवर कच्चा एक असतो, मग झेंडा पण जो बरं तिथे एक उभा करणे, मग तिथे आपण सवय लावणे, तिथे उभं राहिलं की सोडून द्यायचं त्याला. मग ती सरळ येते का बाहेर जाते का याकडे लक्ष द्यायचं. मग त्यातनं त्याला सराव, बाहेर जात असले तर त्याला 1-2 माणूस उभा करायचा कडेला, असं त्याला सराव देऊन परत त्याची प्रॅक्टिस घेतलं जाते. परत ना थोडे पाहिजे 1 वर्षभर गेलं की ते आता आदत वासरू, दुसरा वासरू, ओपन असे मैदान पडतात. मग आपण लहान गटात खेळायचं आहे तर आपण आदत वयात पळवायचं. मग एखादा बैल घालून त्याला कशी सराव पुढे जाईल याची ही केली जाते, परीक्षा घेतली. अच्छा, आपण कमीत कमी वेळामध्ये खूप छान माहिती सांगून आम्हाला साधारणतः ही बैलगाडा शर्यत आणि त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात याची उत्तमरित्या आमच्या सर्व चॅनलच्या प्रेक्षकांना चांगल्या पद्धतीनं माहिती दिली. त्याबद्दल मी